सोशल मीडियावरती आपल्या रील्सच्या माध्यमातून लाखो चाहत्यांना हसवणारी लोकप्रिय रील स्टार रोहिणी पाराध्य आत्महत्या प्रकरणाला आता तब्बल 25 दिवसानंतर एक अत्यंत धक्कादायक आणि मोठं वळण मिळालंय। रोहिणीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पती निलेश पाराध्य याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, पण याच दरम्यान पोलिसांच्या सीडीआर तपासात काहीही संशयास्पद हाती लागलं नसल्याची माहिती समोर आली आहे। अशातच आता पती निलेश पाराध्य यानं सोशल मीडियावर एक अतिशय भावूक आणि तितकीच आक्रमक पोस्ट शेअर केलेली आहे। काय लिहिलंय निलेशने या पोस्टमध्ये आणि काय आहे या प्रकरणामागचं संपूर्ण सत्य जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमध्ये। सोलापूर जिल्ह्यातलं मंगळवेढा येथील हॉटेल ग्रामपंचायतच्या किचनमध्ये 26 मे रोजी रोहिणीने आयुष्याचा शेवट करून घेतला। सुरुवातीला या आत्महत्येचं कारण अस्पष्ट होतं, मात्र मृत्यूच्या 25 दिवसानंतर रोहिणीचे वडील यांनी पोलिसात तक्रार दिली, ज्यामध्ये त्यांनी आरोप केलाय की निलेश रोहिणीला घरगुती कारणावरून आणि मनाविरुद्ध हॉटेलमध्ये काम करण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत होता। त्यानंतर पोलिसांनी निलेश पाराध्य विरोधात गुन्हा दाखल केलाय। मात्र दुसरीकडे पोलीस तपासादरम्यान कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआरचा तपास केला असता पोलिसांच्या हाती सुरुवातीला कोणतेही संशयास्पद धागेदोरे लागलेले नाहीत, असं सुद्धा वृत्त समोर येतंय। गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश पाराध्य याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक अत्यंत भावूक आणि गंभीर पोस्ट शेअर केलेली आहे। या पोस्टमध्ये त्याने स्वतःची बाजू मांडताना आणि विरोधकांवर निशाणा साधताना लिहिलेले आहे की अनु, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं। माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात तू होतीस, प्रत्येक गोष्ट तुला विचारून करायचो, तुझ्या शब्दाचा मान ठेवायचो। आज नियतीने तुला माझ्यापासून हिरावून घेतलं आणि दुसरं दुःख म्हणजे ज्या लोकांनी तुला आणि मला त्रास दिला, छळ केला, तेच आज माझ्यावर बोट दाखवत आहेत। निलेशने पुढे तीव्र संताप व्यक्त करत लिहिलेला आहे की जगाचा हा चेहरा पाहून मन सुन्न होतंय। प्रेम केलं त्याची शिक्षा मिळते की काय असा प्रश्न पडतोय, पण सत्य कितीही दाबलं, झाकलं, लपवलं तरी ते कायमचं लपून राहत नाही। एक दिवस खोट्याचा बुरखा फाटेल आणि सत्य सर्वांसमोर उभं राहील। शेवटी तो रोहिणीची आठवण काढत लिहितो, अनु, तू मला सोडून खूप लवकर निघून गेलीस। तुझ्याशिवाय हे आयुष्य, हे आरोप, हा संघर्ष खूप जड वाटतोय। तुझं प्रेम माझी ताकद आहे आणि तुझ्या आठवणींच्या जोरावरच मी सत्यासाठी लढत राहीन। एकीकडे रोहिणीच्या वडिलांचे गंभीर आरोप आणि पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा, तर दुसरीकडे पोलिसांच्या प्राथमिक सीडीआर तपासातील निष्पन्न गोष्टी आणि निलेशने केलेली भावनिक दावे, यामुळे हे संपूर्ण प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचं आणि रहस्यमय बनलंय। आता पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं आणि रोहिणीला खरोखर न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? पती निलेशने केलेल्या या दाव्यांमध्ये किती तथ्य वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशा चालू घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी HPN मराठी न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करा, फॉलो करा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।